चोपडा बांधकाम विभागाने आमदारांना बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का? कारण असे की आमदार सोनवणे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून बांधकाम विभागाला दिला आहे। चोपडा ते हातेड, बुधगाव, गलवाडे, गलंगी, अडावद अशा अनेक आदिवासी भागांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण केली आहे। जे काम झाले ते त्यामध्ये सर्व खड्डे पडलेत, काही रस्त्यांचे साईड पट्ट्या केल्यात, शासकीय इमारतींना तडे पडले। मग उपविभागीय अभियंता राजपूत काय करताय? राजपूत यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आज चोपडा तालुक्यातील अनेक रस्ते, शासकीय इमारत अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहेत। आमदार चंद्रकांत सोनवणे व मॅडम यांनी आणलेला निधी हा खड्ड्यात टाकण्याचं काम बांधकाम विभागाने केलं आहे। कारण ठेकेदारांकडून शाखा अभियंता यांची टक्केवारी, उपविभागीय अभियंता यांची टक्केवारी, कार्यकारी अभियंता यांची टक्केवारी, सर्वच पैसे टक्केवारीमध्ये वाटप होत असेल तर रस्त्यांचं काय? आज या रस्ते या परिस्थितीमध्ये आणण्याची जबाबदारी कोणाची? तसेच आज एक वाहनधारक पडून गेला असता, त्याचा जीव गेला असता, जो टॅक्स भरतो त्याचे जीव घेण्याचं काम बांधकाम विभाग करीत आहे। म्हणून चोपडा बांधकाम विभागाची शाखा अभियंता, ठेकेदार व उपविभागीय अभियंता राजपूत यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी चोपडा तालुक्यातील सर्वसामान्य वाहनधारक व नागरिक करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.